दिनांक 7 जानेवारी रोजी मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्यामार्फत नाशिक जिल्हा कांदा बटाटा सहकारी संघ व नाशिक शेतकरी तालुका संघावरती निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार देविदास पिंगळे उपस्थित होते। त्यांनी नाशिक जिल्हा कांदा बटाटा सहकारी संघ व नाशिक शेतकरी तालुका संघावरती निवडून आलेल्या सदस्य पुढील काळात उत्तम कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली। आज या ठिकाणी नाशिक तालुका संघ आणि कांदा बटाटा या ठिकाणी संचालक मंडळ निवडून आलं। त्यामुळे शंकररावजी पिंगळे यांनी या ठिकाणी सगळ्या दोन्ही संचालकांचं या ठिकाणी चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रण केलं आणि गावच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांचे सत्कार केला। त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि ह्या दोन्ही संस्था अतिशय प्रगतीपथावर जातील की गेल्या 5 वर्षामध्ये कांदा बटाटा सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने कामकाज झालेले आहे आणि म्हणून ही तालुका संघ आणि नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघ हे दोन्ही संस्था येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रगती करतील हीच मी अपेक्षा व्यक्त करतो। नाशिक जिल्हा कांदा बटाटा सहकारी संघातील रमेश पिंगळे, निवृत्ती महाले, रमेश घुगे, संजय पवार, राजाराम धनवटे, विकास बुजाडे, श्रीराम थेटे, बाळासाहेब वाघ, लक्ष्मण कोकाटे, चंद्रकांत कोशिरे, रत्नाकर चुंबाळे व नाशिक शेतकरी तालुका संघातील संजय तुंगार, विश्वास कागरे, पैलवान वाळू काकड, उत्तम खांडबहाले, शरद गायके, बबन कांगणे, दिलीप थेटे, रावसाहेब कोशिरे, नवनाथ कोटुळे, दिलीप चव्हाण, संजय चव्हाण, दिलीप हगवणे, विष्णू थेटे, शांताराम माळोदे, भिकाजी कांडेकर, जयराम ढिकले, वामन सुमळे या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शंकरराव पिंगळे यांनी दोन्ही संचालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। शंकरराव निवृत्ती पिंगळे, सभापती मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी। आज मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आणि मखमलाबाद ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आज नाशिक तालुका शेतकरी संघाचे सर्व संचालक आणि नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक संघाचे सर्व संचालकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता। त्या सत्काराच्या निमित्तानं आज हे सर्व प्रमुख पाहुणे आमच्या सोसायटीत आले आणि त्यांचा या दोन्ही संघांचे नेतृत्व करणारे, निवडणुकीत त्यांना पुढाकार घेणारे आदरणीय देविदास पिंगळे यांच्या हस्ते सगळ्या संचालकांचा सत्कार केला। या सत्काराला सर्व उपस्थित राहिले सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। मित्रहो, नाशिक तालुका शेतकरी संघ असेल किंवा नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघ असेल, या संघांची विविध वेगवेगळ्या सहकारी सोसायट्यांना वेळची वेळी मदत हवी असते आणि तेच मदत आम्हाला ह्या पुढच्या 5 वर्षात त्यांच्याकडून मिळेल अशा सुप्त भावनेने असे या ठिकाणी आम्ही तो सत्कार आयोजित केला होता आणि या सत्काराला मखमलाबादमधील ग्रामस्थ असतील, मखमलाबादमधील सोसायटीचे सर्व सभासद असतील यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद दिला। त्याबद्दल ग्रामस्थांचे आणि सोसायटीच्या सर्व सभासदांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि विशेष म्हणजे आदरणीय देविदास पिंगळेंच्या नेतृत्वावर आपण जो विश्वास दाखवला, सर्व सभासदांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या पॅनलला जे भरघोस प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी सभासदांचे आभार मानू आणि जे निवडून आले जे संचालक आहेत ते सर्वांचं भावी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यास या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काकड यांनी केले तर प्रास्ताविक संचालक गोकुळ काकड यांनी केले तर आभार उपसभापती विक्रम कडाळे यांनी मानले। कार्यक्रमास तानाजी पिंगळे, मदन शेठ पिंगळे, पैलवान वाळू काकड, संतोष पालवे, शंकरभाऊ फडोळ, दिलीप पिंगळे, संजय फडोळ, डॉक्टर तांदळे, चंद्रभान पिंगळे, संपतराव पिंगळे, साहेबराव काकड, भास्करराव पिंगळे, माजी सभापती रामदास पिंगळे, प्रल्हाद काकड, साहेबराव पिंगळे, बाळासाहेब मेहेदळे, वसंतराव पिंगळे, बाळासाहेब पिंगळे, वामनदादा पिंगळे, रामदास दराडे, दीपक केदारे, साहेबराव पिंगळे, रमेश काकड व मखमलाबादमधील ग्रामस्थ उपस्थित होते। आजच्या मखमलाबादच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं सहकर्मशी पोपटराव पिंगळे, यशवंत तात्या पिंगळे यांच्या सभागृहामध्ये आज
आदरणीय माजी खासदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुका शेतकरी संघाचं पॅनल निवडून आलं आणि त्यांचा सत्कार, त्याचबरोबर उपसभापतीपदी कालच निवड झालेल्या सविता तुंगार यांचाही सत्कार मखमाला सोसायटीचे चेअरमन शंकरराव पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि संघाच्या कारभारामध्ये देवीदास शेटे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं कामं दिलीपराव थेटे यांची चेअरमन, व्हाईस चेअरमन दिलीपराव चव्हाण यांची निवड झालेली आहे. त्यांचे वेगळं काहीतरी काम या संघाच्या निमित्ताने आम्ही करू असं या प्रकारे सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मखमालाबाद सोसायटीच्या वतीनं सभापती शंकरराव पिंगळे, उपसभापती विक्रम कडाळे, सर्व संचालक मंडळ, ग्रामस्थ यांच्या वतीनं जो नाशिक तालुका शेतकी संघ आणि जिल्हा कांदा बटाटा संघ व बाजार समितीचे सर्व सभापती, उपसभापती, संचालक मंडळ यांचा सत्कार मखमालाबाद सोसायटीच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित केला. सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, तिन्ही संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. मखमालाबादकरांच्या वतीनं सत्कार स्वीकारला, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि ठरल्याप्रमाणे ज्या निवडणुकीमध्ये आपण सभांमधनं जे बोललो होतो सभासदांपुढे की 25 रुपयाचे सभासद हे क्रियाशील सभासद ह्याच मीटिंगमध्ये सर्वसाधारण सभा बोलून त्या ठिकाणी क्रियाशील सभासद करावं अशी तालुका संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाला विनंती केली. त्याचबरोबर सर्व तालुका स्तरावरील ज्या सोसायट्या असतील त्या सोसायटीला या जिल्हा संघ आणि तालुका संघ यांनी मोठ्या प्रमाणात खतं पुरवावे असं आम्ही मखमालाबादचे सभापतींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. मी बोललो, सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ती मागणी केली आणि ती मागणी ते पूर्ण करतील. त्याचबरोबर नवीन सर्व संचालक मंडळाला मखमालाबादकरांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट.